मी दीपाली जगताप व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आणि मी आता किचनमध्ये थांबून व्हिडिओ बनवते। पाठीमागे फ्रीज दिसते आणि ते काच असल्यामुळे रिफ्लेक्ट होते। आणि बेडरूममध्ये वेदू झोपलाय, तिकडे त्याला आवाज आला तर तो उठल, त्याच्यामुळे मी किचनमध्ये व्हिडिओ बनवते। तर तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करताल अशी आशा व्यक्त करते, कारण का जेवढे सबस्क्रायबर आहेत तेवढे व्ह्यूज व्हिडिओला आले नाही, त्याच्यामुळे मग थोडं अपसेट वाटलं की बाबा नको काय बनवायला, सपोज निम्मे आले असते तरी ठीक होतं। आज मी फक्त व्हिडिओ तुमच्यासंग बोलण्यासाठी बनवला आहे। व्हिडिओ बनवायचं कारण असं स्पेशली काही नाही की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे मिस्टर आर्मीत आहेत आणि मी मुलांसोबत राहते, तर थोडं एक वेळ जाण्यासाठी किंवा एक आवड म्हणून मला ह्या गोष्टीची टिकटॉकपासून आवड होती। टिकटॉकवर मी व्हिडिओ बनवत होते आणि त्याच्यानंतर मग मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला म्हणजे 1-2च व्हिडिओ अपलोड केले असतील। त्याच्यानंतर पोस्टिंग झाली मिस्टरांची, मग वीरान आम्ही सोबत क्वार्टरवर गेलो, त्यावेळेस आम्ही थोडेफार व्हिडिओ बनवले। मग त्याच्यानंतर प्रेग्नेन्सी वगैरे आणि वेदू, त्याच्यात मग मी ह्या गोष्टी सगळ्या मागं पडल्या, मी काय व्हिडिओ वगैरे काय बनवलं नाही। मग आता मी असा विचार केला की आता म्हणजे वेदू थोडा मोठा होतो आहे, थोडा इंडिपेंडंट होतो आहे, तर मग आता आपण यूट्यूब चॅनल चालू करायला काय हरकत नाही, म्हणून मग मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। आता बऱ्याच दिवसानंतरच्या गॅपमुळं किंवा आता जास्त जबाबदारी वाढल्यामुळं व्हिडिओ प्रॉपर बनवायला वेळ मिळेना। याच्या अगोदर बऱ्याच वेळा मी असा प्रयत्न केला की हां मी व्हिडिओ बनवल, मी व्हिडिओ पण अपलोड केले, त्यासाठी सॉरी सगळ्यांना, ते काही शक्य झालं नाही। आणि आता मी प्रयत्न करते म्हणजे नवीन व्ह्यूज येतील किंवा काय होतील, सबस्क्रायबर सपोर्ट करतील, पण मी टाकायचा प्रयत्न करते थोडे दिवस। आणि तुम्ही सगळ्यांकडून अपेक्षा आहे मला की तुम्ही नक्कीच व्हिडिओला सपोर्ट करताल, लाईक करताल। आणि माझा पास्ट विषय सांगायचं तर याच्या अगोदर मी तो व्हिडिओ बनवला होता, तर माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पण कंप्लीट आहे। पण सध्या आता तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटर क्षेत्र हे असे का एकदा पाठीमागं पडल्या त्या गोष्टी का थोड्या पाठीमागं पडतात। आणि मुलांमुळे आणि मिस्टर ड्युटीवर असल्यामुळे मुलांना लक्ष द्यायला कोण नसल्यामुळे जॉबचा काही विषय नाही, म्हणजे मी क्लिअर प्रत्येक गोष्ट आधी सांगते, म्हणजे तुम्ही चॅनलला सपोर्ट करताल किंवा एक म्हणजे कसं म्हणतो ना आपण, काहीतरी करण्याची इच्छा असते किंवा आपला टाईम स्पेंड करण्याची म्हणा किंवा काय, त्याच्यासाठी मी ह्या यूट्यूबच्या व्हिडिओ वगैरे बनवते, इंस्टाग्रामवर पण बनवते मी व्हिडिओ। तर घाबरल्यासारखं होते फास्ट बोलण्यामुळं, आणि असं माणूस जास्त फ्री बोलतं आणि कॅमेऱ्यासमोर बोलायचं म्हटलं का प्रेशर राहतं आहे थोडंसं। तर तुम्ही माझे व्हिडिओ नक्की बघत जा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तुम्हाला सांगते म्हणजे कसा विषय, रात्राचं आणि दिवसा, आता मुलगा छोटा आहे, तुम्ही म्हणता सारखाच म्हणते मुलगा छोटा आहे मुलगा, पण एकट्या आईनं 2-2 मुलं हँडल करायची, त्यांचं म्हणजे वीराची शाळा, वेदूची प्रत्येक गोष्ट, जेवढं दिसतं तेवढी सोपी गोष्ट नाही। आणि त्याला मी तो 10 महिन्याचा होता तेव्हापासून त्याला मी एकटीच सांभाळते, आणि मध्यंतरी तो जास्त आजारी पण असायचा, म्हणजे ते सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यात माझं माइंड थोडं इरिटेट झालं, किंवा म्हणजे कसं म्हणतो ना आपण की इरिटेट नाही म्हणतायचं पण थोडं थकल्यासारखं झालं की ह्या सगळ्या गोष्टी करायला लागल्या। आणि चला जाऊ द्या, हे पण दिवस गेले आता आणि जातील। आता तो पुढल्या वर्षी नेक्स्ट इयरला तो स्कूलमध्ये पण जाईल, त्यावेळेस म्हणजे त्याचं तो सगळ्या गोष्टी करेल, मला पण थोडा फ्री टाईम भेटेल, त्याच्यामुळं आता बाकी त्या गोष्टीशी काहीच मायना नाही। मी नक्कीच चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला चांगले व्हिडिओ दाखवेल। आता मिस्टरांची पोस्टिंग होईपर्यंत मला इकडेच राहायला लागेल, त्याच्यामुळं मग जेवढं ॲडजस्ट होईल मला ह्या 2 मुलांना घेऊन तेवढं मी दाखवायचं तुम्हाला नक्की प्रयत्न करेल। वेगळे व्हिडिओ बनवायचा पण प्रयत्न करेल, कॉमेडी व्हिडिओ बनवायचा पण प्रयत्न करेल। मी असं काही पाहते की काही बनवता येते का वगैरे, पण प्रॉब्लेम हा होतो आहे की कॅमेरा कोण पकडायचा वगैरे, कसं विरा छोटी जरा, एवढं पण काही तिला जमत नाही। आणि सपोर्ट करायला दुसऱ्या कोणाला घेतलं ना, तुम्हाला सांगते ते पहिले लोक ते व्हिडिओ टाकायच्या पहिले ते नावच ठेवून घेतात की हे असं करतात तसं करतात, असं तसं, ह्या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा सध्या आपल्याला जसं जमल तसं मी करते। तुमच्याकडून एवढीच अपेक्षा करते की व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा आणि सबस्क्राईब करा।
म्हणजे कसं मला थोडं मोटिवेट होईल की हा बाबा लाईक येतात, म्हणजे लोकांना आवडतं आहे. तुम्हाला जे नाही आवडत ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि थँक्यू सगळ्यांना, ज्यांनी ज्यांनी माझं ऐकलं, सपोर्ट केला, त्यांना पण थँक्यू. आणि आजच्यापुरतं इतकंच. थँक्यू. बाय.